सकाळी आम्ही सगळे लवकर उठलो होतो ना, तर 5:30ला. तर सगळे झोपले ते बघा. मम्मीला मी बोलले मी शूट करते, तर तू खोटे झोप. ते खरे झोपले. मम्मी झोपली होती. म्हणलं तू पण झोप, मला तुला शूट करायचं. तर ती बघा कशी खोटी झोपली. इथे भुईंजमध्ये थांबलो होतो आईसाठी चॉकलेट घ्यायला. आईला चॉकलेट खूप जास्त आवडतात. बाबू गुड मॉर्निंग. आम्ही आता पोहोचू घरी. तुम्हाला मी दाखवते की जेव्हा पण मी घरी जाते तेव्हा मेजर कसा रिॲक्ट करतो मला बघून. बाबूया मामाच्या गावाला जाऊया. बाबाच्या मेजर कोण आहे? आजू बाबा. आता हा माझी पाठ सोडणारच नाही बिलकुल. मम्मी दादांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर मी केक आणायला चालली. आणि माझ्यासोबत ऑब्व्हियसली मेजर. तो आता माझी पाठ नाही सोडणार जोपर्यंत मी इथून जात नाही, तोपर्यंत तो माझ्या मागे 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 येतच राहणार. हे बघा कुठे गेलं, हे बघा अजिबात सोडत नाही. केक घेतलाय आणि मारीचा पुडा मेजरसाठी. एवढे मोठे कसे काय कांदे? एवढे मोठे उसातले कांदे एवढे मोठेच असतात. ही मम्मीची छोटीशी बाग ज्याच्यामध्ये तिने वांगी लावलीत. हे बघा, हे चिकूचं झाड, ते नारळाचे झाड बघा किती नारळ आलेत, खूप नारळ आलेत. तिथे चिकूचं पण झाड आहे. इथे एक नारळाचं झाड आहे. हे आंब्यांचं झाड, आंबे दिसत आहेत का? हे बघा, ही अशी छोटीशी परसबाग मम्मीची. हा ना घरासमोरचा जो आंबा आहे ना तो खूप जास्त गोड आहे. हापूस आहे ना म्हणून. ना 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 ना. बाबा कोण येते? मेजर. हा आजीच्या घरचा चिकू. खा खा तू खा तू खा तू तू खा खा तू खा. खाऊ. घरच्या झाडाचे चिकू. पोहा. बाय. खुश बबी खुश. मी यूट्यूब चॅनल काढलाय तर हे मी यूट्यूबला टाकणार आहे तुझी केलेली व्हिडिओ. हां तू कसं बघणार ना? मी संदेशला सांगते की तुला दाखवायला. मी कसं बघणार? हो तू व्हिडिओ मोबाईलवरती येईल व्हिडिओ. तुला मी संदेशला सांगते तुला दाखवायला. संदेशला दाखवतेस ना? हां संदेशला दाखवते. संदेशला नाही सगळ्यांसाठीच टाकते, पण संदेश तुला दाखवेल. हा माझी पाठ नाही सोडणार. नाही कोणाकडेच नाही जायचं. मेजरला कळालं आम्ही निघालो. जायचंय. बाय बाय हसते. बाय चला बाय. बाय बाय करा तू. झालंय की मम्मीचा मोबाईल आमच्याकडे चाललाय. आता दादांना फोन केलाय, आता दादा घ्यायला येतील. दादा आले. चला 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 चला. बस रे करा करा. इथे बस रे मोरा करा. इथं बस रे मोरा. इथं घरी इथं हॅलो एव्हरीवन. तर आत्ताच मी झोपेतून उठली आहे. मग अशी घरात येतानाचा काही व्हिडिओ वगैरे नाही करू शकले कारण की बाबा झोपला होता, त्याला मी घेतलं होतं. आणि रणजित दुसऱ्या गावी गेलेले, त्यांना बाईक घ्यायची होती म्हणून.
आता मी उरकते कारण की मला मम्मींच्या गावी पण जायचं आहे आणि दीदींच्या पण गावी जायचं आहे. दीदींच्या गावी त्यांची यात्रा आहे, मग तिथे नंतर जाऊ. पहिल्यांदा मम्मींच्या गावी जाऊ. उन्हाळा आहे तर कॉटनचा ड्रेसच घालेला आपला. मेकअप काही जास्त नाही करणार, मिनिममच करणार आहे आपला. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, कन्सिलर, मला जास्त मेकअप करायला नाही आवडत. लास्ट पावडर, टिकली. लिपस्टिक पण मला अशी थोडीशीच लावायला आवडते, अशी. हे नॅचरल वाटतं. आमच्या ना शिवानी दीदी प्रेग्नेंट आहेत, तर मग त्यांच्यासाठी काय घ्यायचं काय कळतच नाही. अचानक ठरलं ना तिकडे जायचं आणि सगळ्या गोष्टींमध्ये शुगर असते, तर म्हटलं ठीक आहे काहीतरी ड्रायफ्रुट्समध्येच घेऊया. पण ड्रायफ्रुट्समध्ये पण बदामच चांगले असतात, बघू काय भेटतंय. आम्ही घेतलेत मखाणे आणि बदाम. कलिंगड घेतोय आम्ही. ते ना मागे मोठे मोठे कलिंगडचे ते, तर आता आम्ही ते घेतोय. आजचा दिवस खूप जास्त छान होता. आम्ही आज मम्मींच्या गावी गेलेलो, तिथं आम्हाला खूप जास्त छान रिस्पॉन्स मिळाला आमच्या यूट्यूब चॅनेलसाठी. सगळ्यांना खूप जास्त आमच्या व्हिडिओज आवडतात, तर थँक्यू सो मच तुम्हाला आमचे रोज व्हिडिओ बघा. थँक्यू सो मच, तुमच्या एवढा चांगला रिस्पॉन्स आम्हाला भेटतोय आणि हे मला मोटिवेट करतं की आम्ही अजून छान व्हिडिओ करू. नंतर आम्ही दीदींच्या गावी गेलो, त्यांची जत्रा होती, तिथे मस्त पुरणपोळी खाल्ली, मम्मींसाठी डबा घेऊन आलो. बोला. अहो तुम्ही म्हणा आधी, तुमचं चालू करा. माझं संपलं नाही, आता डबल एक्स आहे. तर उद्याच्या ब्लॉगसाठी काहीतरी सरप्राईज आहे आमच्याकडे, ते हे सांगतील. उद्या मी स्वतः ब्लॉग बनवणार आहे, शूटिंग करणार आहे, त्यामुळे उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग राहील, त्यामुळे नक्की बघा. दीदींनी डबा दिलाय, पुरणपोळी, आमटी, भात. आता म्हणजे निघालाय बुडका तसा फांदी. म्हणजे काय म्हणजे तुला जमते दिगी, पण ती आता कशी बुडका असा मजबूत असतं, ती फांदी कशी तुटते तशी दिदी तुटते. तुम्ही गेला दीदी आल्यावरती. दिनच मारणार आहे त्याशी. बघू परत शेंगा फोडायचं मशीन आहे, ह्याच्यामध्ये असे शेंगा टाकायच्या आणि हे असं करायचं. आणि मग हे खाली कोलकाट आणि शेंगा बाहेर. पूर्ण
टाकी आहे ना, एवढ्या शेंगा भरून आपण फोडू शकतो ह्या मशीनने एका तासामध्ये. एका तासामध्ये सगळ्या अर्धा तास, अर्धा पाऊण तास. अर्धा तासामध्ये सगळं होऊन जातं. कोलकाटं वेगळी आणि शेंगदाणे वेगळे होऊन जातात. ते असं एक दिवस लागतो. असा एक दिवस लागतो. कारण तुम्ही विचार करा, जर तुम्हाला एवढे टाकी भरून जर शेंगा तुम्हाला फोडायचे तर तुम्ही एक दिवस तर जाणारच तुम्हाला शेंगदाणे घाला. पण या मशीनने अर्ध्या तासात होऊन जातं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.